मित्रांनो नमस्कार। छत्रपती शिवाजी महाराजांचा मालवण सिंधुदुर्ग म्हणजे आपल्या राजकोट किल्ल्यावरती उभा केलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा मूर्ती ही काही दिवसापूर्वी पडली, त्याचे तुकडे तुकडे झाले। मित्रांनो जगाच्या इतिहासामध्ये असं कधी झालं नव्हतं की एखादा पुतळा एखादी मूर्ती बसवल्यानंतर केवळ 8 महिन्यामध्ये ती पडेल असं काही चान्सेस नसतात मित्रांनो। परंतु या संदर्भामध्ये हे सगळं झालेलं आहे। अर्थात हे झालेलं आहे असं म्हणता येणार नाही आपल्याला मित्रांनो, हे घडवून आणले असंही म्हणता येईल, कारण ह्याच्यामध्ये भ्रष्टाचार आहे, ह्याच्यात जातीचे अंग आहेत, याच्यामध्ये इतिहासाचं विद्रूपीकरण आहे, इतिहासामधले खोडीलपणा ह्याच्यामध्ये आहेत, याच्यामध्ये राजकीय डावपेच आहेत। मित्रांनो लक्षात घ्या, शिवाजी महाराजांना या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणामध्ये एक असाधारण असं महत्त्व आहे। शिवाजी महाराजांना जिवंतपणे संपवण्याचे अनेक कट कारस्थानं केली गेली, शिवाजी महाराजांचं स्वराज्य बुडवण्याचे अनेक कट कारस्थानं केली गेली। शेवटी जर शिवाजी महाराजांना विष घालून मारलं वयाच्या 50व्या वर्षी, म्हणजे जे गप्पा मारतायत ना की हिंदुत्व हिंदू धर्म हे सगळं ज्या माणसाने वाचवलं त्याच माणसाला विष घालून या देशात मारलं गेलं मित्रांनो। म्हणजे लक्षात घ्या की शिवाजी महाराजांच्या एवढा दरारा असतानासुद्धा, शिवाजी महाराजांचं एवढं मोठं काम असतानासुद्धा जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र शिवाजी महाराजांना अशा प्रकारे संपवणं, त्यांचे विचार संपवणे, त्यांना डावलणे हे कारस्थान कायम सातत्यानं चालू आहे। आणि त्याच्यातलाच एक भाग म्हणजे या मालवणच्या पुतळ्याकडे मी बघतो। एकतर पुतळा उभा करायला नव्हता पाहिजे। 4 डिसेंबर हा भारत पाकिस्तानचा युद्धाचा तो आपल्या नेव्हीनं विजय मिळवला, त्यांची गाझियाबाद नावाची पाणबुडी बुडवली आणि म्हणून तो नेव्हीचा विजय उत्सव म्हणून साजरा केला जातो। शिवाजी महाराज हे भारताच्या आरमाराचे जनक आहेत, म्हणून त्या दिवशी ते करणं योग्य आहे, काय त्यात डाऊट नाही की नेव्हीच्या संदर्भात कार्यक्रम आहे म्हणून त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला। पण ह्या कार्यक्रम होत असताना एवढ्या घाईघाईमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणं काही आवश्यक नव्हतं। पण निवडणूक आहेत, मतं मिळाली पाहिजेत, आमचं शिवाजी महाराजांवरती प्रेम आहे वगैरे असं दाखवण्याचा, म्हणजे हे पुतना मावशीचं प्रेम खरं तर, पण ते दाखवण्याचा प्रयत्न करताना हा पुतळा उभा केला गेला आणि तो पुतळा पडणारच होता। त्याची क्वालिटी, त्याची गुणवत्ता, त्याचा हेतू, त्याच्या मागचं राजकारण हे सगळं भ्रष्टाचार, त्यातले टक्केवारी, त्यातले वाटप, म्हणजे पैसे कुठं खाऊ नयेत अशी आता राजकारण्यासाठी जागा नाही। पाहिजे तिथं ते पैसे खायला लागलेत आणि पाहिजे तसे खायला लागलेत। शिवाजी महाराजांच्या नावावरती मतं मिळतात आणि त्याचा फायदा चांगला होतो हे मोदींना 2014च्या अगोदरच त्यांच्या काही शहाण्या लोकांनी सुचवलं आणि त्यानुसार त्यांनी शिवछत्रपतींचा आशीर्वाद चलो मोदी के साथ अशी टॅगलाईन घेतली। कुठे नेऊन ठेवला माझा महाराष्ट्र अशा प्रकारचं पण वातावरण तयार केलं। लोक काँग्रेसला कंटाळली होती। लक्षात घ्या, बीजेपीवाले काहीतरी विद्वान होते, बीजेपीवाले कर्तृत्वान होते, बीजेपीवाले शहाणे येतं, त्यांना प्रगतीलाही कळती। ह्यांच्या अर्थमंत्र्याला GDPचा अर्थ कळणार नाही, यांच्या अर्थमंत्र्याला 20 लाख करोड कशाला म्हणतात, जे पॅकेज ते देणार होते कोरोनामध्ये ते आकडे नीट लिहिता येत नव्हते, बोलता येत नव्हते, असे यांचे अर्थमंत्री। हे म्हणजे काय अर्थ आहे का? पण अशा या म्हणजे पूर्वीच्या काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला, काँग्रेसच्या घराणेशाहीला ह्या सगळ्यांना कंटाळून लोक कंटाळली होती आणि लोकांना काहीतरी नवीन मार्ग पाहिजे होता, म्हणून लोकांनी पर्याय म्हणून यांना निवडून दिलं। यांना वाटलं की आम्ही लय कर्तृत्वान आहोत, फक्त शिवाजी महाराजांचं नाव जर त्यावेळी वापरलं नसतं तर हे सत्तेत पण येऊ शकले नसते। पण शिवाजी महाराजांनी खुबीनं नाव वापरलं, बाकीच्यांना अशी भूल पाडली, चांगली मतं मिळाली, निवडून आले। 2014ला केंद्रात पण आले, राज्यात पण आले, परत लोकांनी निवडून दिलं आणि आता परत आपल्याला चांगली मतं मिळावी म्हणून त्यांनी परत शिवाजी महाराजांचा डाव खेळायला गेले। परंतु हे उघड झालं की शिवाजी महाराजांवरती यांचं खरं प्रेम नाही। यांना फक्त निवडणुकीच्या 1 महिन्यापुरते शिवाजी महाराज लागतात, नंतर 4 वर्ष 11 महिने हे शिवाजी महाराजांना वेगळ्या दिशेने बघतात। म्हणजे औरंगजेबाने सुद्धा जेवढा द्वेष केला नसेल किंवा अफजल खानाने सुद्धा जेवढा द्वेष केला नसेल तेवढ्या द्वेषबुद्धीतून शिवाजी महाराजांना बाकीचे 4 वर्ष 11 महिने बघणारे हे लोक आहेत, बरोबर। आता हे सगळं प्रकरण घडल्यावर मी पहिल्याच दिवशी म्हणजे 2च दिवसापूर्वी जो व्हिडिओ बनवला त्यात मी म्हटलं होतं की हे प्रकरण एवढं गंभीर आहे की या देशाच्या प्राईम मिनिस्टरला सुद्धा माफी मागावी लागेल आणि एकनाथ शिंदे हा माणूस पण सच्चा शिवभक्त आहे हे पण मी तुम्हाला सांगितलं होतं। म्हणून पहिली माफी मागायचं काम हे एकनाथ शिंदेने केलं आणि शिवरायांच्या चरणावरती 100 वेळा नतमस्तक होऊन मी माफी मागतो असं जे एकनाथ शिंदेंचं जे स्टेटमेंट आलं किंवा त्यांनी जे बोलले हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की असं एकनाथ शिंदे करू शकतील, कारण ते शिवाजी महाराजांना मानतात। अजित पवारांची पण एका ठिकाणी माफी आलेली आहे। याच्यानंतर काल
देशाच्या प्राईम मिनिस्टरनी माफी मागितली. पण मित्रांनो, कोणत्याही प्रकारे या माफी मागण्याला माफी मागणं असं म्हणता येत नाही आणि ते माफ करण्यासारखं मला काय वाटत नाही. मैं सर झुका के माफी मागता हूँ असं म्हणताना असं डोकं वर करून आणि ज्या उग्र मगरुरीनं माफी मागण्याचा प्रकार असतो ह्याला माफी म्हणत नाहीत. लक्षात घ्या. मैं सर झुका के माफी मागता हूँ हे शब्द आणि कृती याचा ताळमेळ बसत नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना आता शिवाजी महाराजांची गरज नाही असं मला वाटतं आणि त्यामुळे त्यांनी डोकं खाली न वाकवता, मान खाली न वाकवता, म्हणजे शिवाजी महाराजांचा यथोचित मान सन्मान न करता जी माफी मागितली त्या माफीची किंमत आमच्या शिवभक्तांच्या लेखी शून्य आहे. शिवाय ही माफी मागत असताना त्यांनी तो विषय डायव्हर्ट करून एका दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले मित्रांनो. आणि गरज नसताना त्या भाषणामध्ये दुसऱ्या व्यक्तीचा उल्लेख करणं, त्यांची इनडायरेक्टली छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणं हे तर्कसंगत नाही किंवा त्या ठिकाणी ते योग्य नाही. तुमचं ते राजकारण तुमच्या जागी ठेवा. शिवाजी महाराज हा विषय, शिवाजी महाराजांचा पुतळा, त्याची विटंबना किंवा त्याचं पडणं एवढ्यापुरतीच तुम्ही माफी मागायला पाहिजे. त्या माफीचा विषय तुम्ही दुसऱ्या माफीशी जोडणं किंवा त्या माफीचा विषय तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीशी जोडणं आणि त्याच्यामधून दुसऱ्या एखाद्या पक्षाच्या नेत्याला त्या माफीच्या संदर्भामध्ये कटघऱ्यामध्ये उभं करणं किंवा त्या चौकटीत बसवायला प्रयत्न करणं हे म्हणजे गलिच्छ राजकारण आहे. याला राजकारणाची म्हणजे निश्चितम पातळी म्हणता येईल. हे मोदी यांच्याकडून अपमानित म्हणजे मोदी यांच्याकडून हे अपेक्षित नाही. हे माफी मागण्याची पद्धत असू शकत नाही. शिवरायांचा हा असा प्रकारचा सन्मान असू शकत नाही. खरं तर आपण मराठी माणसांनीचा शोध घेतला पाहिजे की हे मोदींना भाषणं कोण लिहून देतं. हे भाषणं लिहून देणाराला नीट कळलं पाहिजे किंवा तो भाषण लिहिणारा एक विशिष्ट हेतू मनात ठेवून नेहमी भाषणं लिहून देत असावा. कारण प्रत्येक वेळी मोदी महाराष्ट्रात आले की शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची वेळ आली की ते जरूर त्याच्यानंतर एखाद्या दुसऱ्या नावाशी शिवाजी महाराजांचा विषय कनेक्ट करतात. एक लक्षात घ्यावा, कधी किती वर्ष जाऊ देत, हजारो शेकडो वर्ष जाऊ देत, कहा राजा भोज और कहा गंगोतेली, कुठे सह्याद्रीची उंची आणि कुठे दुसरी एखादी टेकडी. एक लक्षात घ्या, कोणत्याही व्यक्तीची छत्रपती शिवाजी महाराजांशी कोणत्याही काळामध्ये कोणत्याही कर्तृत्वाच्या रूपामध्ये तुलना होऊ शकत नाही. आणि जर पुन्हा पुन्हा असं मोदी किंवा इतर काही लोक ठरवून करत असतील तर याचा अर्थ समजून घ्यायला इथला बहुजन समाज, इथले बाकीचे 12 बलतोरा 18 पगड जातीचे लोक आता तेवढे समजदार आहेत, आता तेवढे सुशिक्षित आहेत, हे आपण सगळ्यांनी समजून चलू शकतो. राहिली गोष्ट अजित पवारांची माफी झाली, एकनाथ शिंदेंची झाली, पण या घटनेमागचे माझा असा अंदाज आहे जे खरे सूत्रधार आहेत त्यांनी अजून काही माफी मागलेली नाही आणि लिहून घ्या ते आयुष्यात कधी माफी मागणार नाहीत. लक्षात घ्या, त्यांनी पहिलंच बिल नेव्हीवरती ठोकलं आणि देशाचं सर्वोत्तम संरक्षण करणाऱ्या नेव्हीवरती लोकांचा संशय यावा, जेणेकरून पुढे परत शिवाजी महाराजांच्या नेव्हीवरतीपर्यंत जो संशय जावा. अशा प्रकारचं संशयास्पद स्टेटमेंट करणारी व्यक्ती शिवाजी महाराजांची माफी मागू शकत नाही. आणि त्यामुळे जे लोक माफी मागायला टाळाटाळ करतायत, सारवं करतायत, त्यांना येत्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील शिवभक्त योग्य ती जागा दाखवतील असं मला वाटतं. विषय राजकारणाच्या पलीकडला आहे, परंतु या विषयावर राजकारण होणार नाही असं मी म्हणू शकत नाही. कारण शिवाजी महाराज वगळले तर महाराष्ट्राचं राजकारण शून्यावर येतं आणि शिवाजी महाराजांना जर योग्य प्रकारे आपण फॉलो केलं तर महाराष्ट्राची प्रगती शून्यावरून 100% जाते. त्यामुळे जर आम्हाला 100% प्रगतीच्या दिशेनं या महाराष्ट्राला न्यायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचे चंद्रसूर्य असेपर्यंतचे जे विचार आहेत ते आपल्याला पोषक आहेत, ते उत्तम आहेत, आपल्याला प्रगतीसाठी पुढे नेण्यासाठी ते आवश्यक आहेत. त्या विचाराला हे महाराष्ट्रातील रयत जनता बांधील राहते आणि म्हणून आता लोक हे समजून घेतात मित्रांनो की माफी तुम्ही मागताय पण ती माफीसारखी वाटत नाही, त्यामुळे ती माफ करण्याच्या लायकीची राहत नाही आणि त्याच्यामुळे मोदींनी माफी मागितली असं आपल्याला कुठंच म्हणता येणार नाही. त्यामुळे यापुढे या महाराष्ट्रामध्ये जिथे कुठे मोदी येतील तिथे शिवभक्त त्यांना आपली प्रतिक्रिया, उत्स्फूर्त प्रतिक्रिया जरूर देतील. आणि जे अजूनही माफी मागत नाहीत किंवा ज्यांच्या मनामध्ये अजूनही शिवाजी महाराजांबद्दल म्हणजे पिढ्यानपिढ्या, अर्थात त्यांचं नाव पण तेवढं डेंजरस आहे किंवा त्यांची सगळी संगत किंवा पंगत आणि विचारांची रंगत हे सगळंच जर द्वेषबुद्धीनं असेल तर ते असं करू शकत नाहीत. अन्यथा
शिवाजी महाराजांच्या कपाळावरची खून दाखवण्याचं काही औचित्य नव्हतं, पण हे सगळं केलं गेलं कारण याच्यामागे एक पूर्ण षडयंत्र आहे, याच्यामागे पूर्ण एक यंत्रणा काम करते आणि वरपासून खालपर्यंत या देशातील एकता, या देशातील लोकांचे विचारांचं सुपीकता हे डिस्टर्ब करण्याचं काम काही विचाराचे लोक सतत करत असतात आणि त्यातलाच हा एक भाग आहे. बाकी काय असो, राजकारण कोणाला कुठं किती कसं करायचे, गलिच्छ करायचे, स्वच्छ करायचे, जो त्याचा प्रश्न राहील, परंतु शिवाजी महाराजांच्या अपमानासंदर्भात सुट्टी नाही, माफी नाही. एक लक्षात घ्या, अगदी पाया पडू पडू जरी माफी मागितली तरी आता महाराष्ट्रातील जनता माफ करणार नाही. हे मला शिवाजी महाराजांचा एक इतिहासकार म्हणून जरूर वाटतं. तुम्हीसुद्धा तुमची मतं जरूर मांडा की ही माफी आहे का आणि अशा प्रकारचं कृत्य करणं हे शोभनीय आहे का, आणि शिवरायांच्या स्मारकाच्या बाबतीत, पुतळ्याच्या बाबतीत अशा प्रकारचा भ्रष्टाचार करणं हे कोणत्याही जातीच्या, कोणत्याही धर्माच्या, कोणत्याही पक्षाच्या, कोणत्याही पदावरच्या व्यक्तीला साजेस आहे का ही गोष्ट लाजिरवाणी आहे, हे सुद्धा तुम्ही सांगू शकता. तुम्हाला काय वाटतं, मोदींनी राजकोटला जाऊन जिथं पुतळा पडला तिथेच जाऊन माफी मागावी, तिथं साष्टांग लोटांगण घालून जर माफी मागितली तरच ती खरी माफी होईल, अन्यथा मोदी आपण महाराष्ट्रात न आलेलं बरं. बाय बाय मोदी. हावडी मोदी नाही, आता रावडी मोदी. बाय बाय बाय.